नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत राशींच्या राजाबद्दल, म्हणजेच सिंह राशीबद्दल. सिंह राशींच्या लोकांना एप्रिल 2026 चा महिना तुमच्यासाठी विजयाची गुढी उभारणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमचा राशी स्वामी सूर्य स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहेत. नवग्रहांचा राजा जेव्हा स्वतःच्या सर्वोच्च स्थितीत असतो तेव्हा सिंह राशीला कधीच पडू देत नाही. तुमच्या जीवनातील अंधार दूर होऊन प्रगतीचा सूर्योदय होण्याची वेळ आता आली आहे. पण या तेजासोबतच आक्रमकताही येणार आहे. ती कशी हाताळायची चला जाणून घेऊया सविस्तर. आर्थिक स्थिती आणि धनयोग. आर्थिक आघाडी व सिंह राशीसाठी एप्रिल महिना अतिशय सकारात्मक आहे. भाग्यस्थानात बसलेला सूर्य तुमच्या संपत्तीत वृद्धी करण्याचे योग जुळवून आणत आहे. विशेषतः सरकारी कामातून, कंत्राटातून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो. जे लोक राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात आहे त्यांना गुप्त मार्गाने अर्थप्राप्ती होण्याची शक्यता आहे. मात्र शनीची सप्तम स्थानातील दृष्टी तुम्हाला बचतीचे महत्व सांगत आहे. या महिन्यात तुम्ही धार्मिक कार्यावर किंवा प्रवासावर मोठा खर्च करू शकता. गुंतवणूक करताना घाई करू नका. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात कोणालाही मोठे कर्ज देऊ नका, अन्यथा पैसा परत मिळण्याची साठी अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत सिंह राशीचे लोक महिन्यात बॉसच्या भूमिकेत असतील. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळेल. तुमच्या हाताखाली काम करणारे लोक तुमचा आदर करतील आणि तुमचे अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर महिना तुम्हाला उच्च पगाराची आणि मानाची नोकरी मिळवून देऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. जर तुम्हाला नवीन शाखा उघडायची असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर 13 एप्रिल नंतरचा काळ सर्वोत्तम आहे. परदेशाच्या संबंधित व्यवहार करणाऱ्यांना महिन्यात जॅकपॉट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नातेसंबंध आणि प्रेमजीवन. नातेसंबंधाच्या बाबतीत सिंह राशीला थोडा संयम ठेवावा लागेल. तुमच्या राशीत सूर्य आणि मंगळाचा प्रभाव असल्याने तुमचा स्वभाव थोडा वर्चस्व गाजवणारा होऊ शकतो. यामुळे जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, घराबाहेर तुम्ही राजा असाल तर घरात प्रेम आणि समन्वयाची गरज असते. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी हा महिना लग्नाची बोलणी करण्यासाठी उत्तम आहे. पालकांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. मुलांच्या प्रगतीसाठी समाजात तुम्हाला मानसन्मान वाढेल आणि घरातील वातावरण आनंदित राहील. विद्यार्थ्यांसाठी काळ. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुमची एकाग्रता वाढेल आणि कठीण वाटणारे विषय सुद्धा तुम्हाला सोपे वाटू लागतील. जे विद्यार्थी प्रशासकीय सेवा, व्यवस्थापन क्षेत्राची तयारी करत असतील त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुमची मेहनत आणि ग्रहांची साथ यामुळे तुम्हाला परीक्षेत उत्तम यश मिळेल. गुरुची कृपा तुमच्यावर असल्याने तुम्हाला योग्य मार्गदर्शन किंवा गुरुची भेट होईल, जे तुमच्या करिअरला नवी दिशा देतील. खेळाडूंसाठी हा महिना सुवर्ण पदक किंवा मोठे यश मिळवून देणारा ठरेल. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीला उष्णतेचे विकार त्रास देऊ शकतात. उंचीचा सूर्य असल्याने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ किंवा रक्तदाबाची तक्रार जाणवू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्या आरोग्यासाठी सर्वात मोठे औषध आहे. उन्हात फिरणे टाळा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. मानसिक दृष्टी आणि तुम्ही बलवान असाल, पण कधी कधी अति आत्मविश्वास तुम्हाला संकटात टाकू शकतो. रोज सकाळी सूर्यनमस्कार घालणे तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या वरदान ठरेल. एप्रिल महिन्याची लकी फॅक्ट्स आणि 5 महाउपाय. लकी नंबर आणि लकी कलर. सिंह राशीसाठी या महिन्यात लकी नंबर 1 आणि 9 असतील तर लकी कलर केशरी आणि लाल राहील. आदित्य हृदय स्तोत्र. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतील. सूर्याला अर्घ्य. तांब्याच्या कलशात पाणी, लाल फूल आणि अक्षता टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. गुळांचे दान. रविवारी गरजू व्यक्तीला किंवा गाईला गुळ आणि गहू दान करा. वडिलांची सेवा. दररोज वडिलांचा आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडा.
यामुळे तुमचे अडकलेले काम मार्गी लागतील. गायत्री मंत्र दररोज गायत्री मंत्राचा किमान 21 वेळा जप करा. यामुळे मानसिक तेज वाढेल. तर सिंह राशींच्या राजबिंड्या लोकांनो, हा महिना तुमचा आहे. झेप घ्या आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुमची रास सिंह असेल तर कमेंट मध्ये जय सूर्यदेव नक्की लिहा. अशाच पॉवरफुल राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण तुमचे एक सबस्क्राईब मला नवीन माहिती देण्यास ऊर्जा देते. तुमच्या वैयक्तिक प्रश्नासाठी कमेंट करा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कन्या राशीच्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.